महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाडा दौऱ्यावर आले असून आज धाराशिव येथे मुक्कामी असताना राज ठाकरे यांनी सोलापूर येथे केलेल्या मराठा आरक्षणाविषयी वक्तव्यावर मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत ते थांबलेल्या हॉटेलमध्ये जोरदार घोषणाबाजी केली व मराठा आरक्षणाविषयी आपली काय भूमिका आहे हे स्पष्ट करावे अशी मागणी केली। यानंतर तब्बल 10 ते 15 मिनिट मराठा आंदोलक व राज ठाकरे यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली। यावेळी आरक्षणाविषयी बोलताना महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात आल्यानंतर कुठल्याही समाजाला आरक्षणाची गरज भासणार नाही असे माझे मत असून मराठा आरक्षणाविषयी माझी काय भूमिका आहे हे मी तुम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर उद्या सांगेल असे राज ठाकरे यांनी आंदोलकांना म्हटले। तर राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने आरक्षणाची मागणी करतात त्यास पाठिंबा न दिल्यास त्यांना मराठवाड्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीने जाब विचारला जाईल असे मत आंदोलन अमोल नायकवडी यांनी मांडले। आज जे सोलापूरमध्ये माननीय राजसाहेबांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारणा केली की बाबा तुम्ही जे म्हणताय की हे आमचं डोकं फिरवलं जातं, राजकारण आमच्यामध्ये घुसवलं जातं, तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे। तर तरी सांगितलं की काही पक्ष तुमच्या ह्याचा वापर करत आहेत, त्याच्यामुळं मला तसं वाटलं त्यांनी लोकसभेला तुमच्या विचाराचा फायदा घेतला म्हणून मला वाटलं की हे लोक तुमच्या आंदोलनाचा ते फायदा घेत आहेत। पण आम्ही त्यांना सांगितलं की माननीय जरांगे पाटलाची 29 ऑगस्टला भूमिका स्पष्ट होणार आहे। जर त्यांना फायदा होत असेल तर आम्ही पण राजकारणात का उतरू नये म्हणून आम्ही पण राजकारणात यायचा निर्णय घेतला आहे। त्याच्यामुळं त्या विषयाला तो विषय मिटला। दुसरी गोष्ट आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुमची मराठा आरक्षण बद्दल तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी। त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आत्ता मान्य जरांगे पाटलाबरोबर चर्चा करतो, त्यांच्या माझ्यामध्ये जे काय संवाद होणार आहे ते उद्या इथं धाराशिव तुळजापूरमध्ये मुक्काम यायचं त्यांच्याबरोबर मी चर्चा करतो, त्यांच्याबरोबर भेटतो आणि त्याच्यामध्ये जे काय चर्चा होते ते तुम्हाला मी परवा दिवशी माझी भूमिका स्पष्ट करून सांगतो असं त्यांनी सांगितलं। आपल्या 2 विषयावर त्यांनी हे 2 गोष्टी बोलले। आता आम्ही तूर्त आंदोलन स्थगित करीत आहेत। जर परवा दिवशी त्यांची भूमिका समाजाच्या विरोधात किंवा आरक्षणाच्या विरोधात असेल तर अख्ख्या मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये हे आंदोलन चालू राहील। आपल्या शेजारी जे उभे कार्यकर्ते त्यांच्याबद्दल काही मनसेच्या अनधिकृत पेजकडनं काही सोशल मीडिया फॅन्स ग्रुप पेजकडनं जे वेगवेगळे पोस्ट केले जातात की ते राजकीय पक्षाचे वेगवेगळ्या कार्यकर्ते आंदोलन तुम्ही पक्षाचे पदाधिकारी आहात का किंवा काय? मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही, सर्वांना माहिती आहे। मी 12-13 वर्ष झालं समाजाचं काम करतो। त्याचे फोटो कोणाला कोणी भेटले तो व्हायरल करत असतात, पण माझी भूमिका स्पष्ट आहे। मी मराठा समाजाचा आहे, मराठा समाजासाठी मरण। कुणीही हे आंदोलन चिरडण्यासाठी मनोजदादाचे पण खूप आरोप मनोजदादाबरोबर आजपर्यंत झालेले आहेत, तसेच आमच्यावर सुद्धा आरोप करणारच आहेत। हे त्यांचं काम आहे आरोप करणं, पण त्यांना उत्तर मात्र आमच्या कामातूनच मिळणार, कुणाचाच नाही। कुणाचाच काम केलेलं आहे शरद पवार गटामध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये काही त्याला जवळपास 2013 मध्ये केलं होतं। 2013 मध्ये केलं होतं। त्याच्यानंतर माझा त्यांचा कुठलाचाही कसला संपर्क नाही। पण हे असं हे चालतच असतं, लक्षात ठेवा तुम्हाला। हे असे सातत्यानं आरोप मनोजदादाला असतात, तेच आरोप केले की काँग्रेसचं काम केलं होतं म्हणून हे असे करणारच आहेत आरोप। आज 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 अमोलनं सांगितलं त्या पद्धतीनं सर्व चर्चा झालेली आहे। त्याच्यामुळं आम्ही त्यांची परवादीची भूमिका बघतोय। परवादीची जर भूमिका त्यांच्या आरक्षणाच्या बाजूने असेल किंवा 50%च्या आतनं जे आरक्षण असेल, दादाची ज्या मागण्या असलेल्या त्या मागण्याला जर सकारात्मक भूमिका असेल तर आपलं त्यांचं जमल, अन्यथा आपलं त्यांचं जमणार नाही। प्रत्येक मराठवाड्यामध्ये दौऱ्यामध्ये त्यांच्याकडे असा जाब विचारला जाईल की तुमची भूमिका काय आहे ती।